एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे शेतकरी संघटनेचे नेते, स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी साहेब, आमचे सहकारी माजी मंत्री नवाब मलिक साहेब, आज आवर्जून ह्या कार्यक्रमाच्या करता सतीश भैया काकडे देशमुखांच्या आग्रहाखातर आलेले रामदास अप्पा काकडे, संतोष संगपाळ, तसंच उपस्थित असणारे दिगंबर दुर्गाडे, त्यामध्ये प्रमोद काकडे, दिलीप परांदे, विराज काकडे, राजवर्धन शिंदे, रामभाऊ शिंदे, पुरुषोत्तमदादा जगताप, मिलिंद कांबळे, संजय कोकरे, सुनील भगत, नीताताई परांदे, विक्रम भोसले, सुचिता साळवे, करण खराटे, अनेक मान्यवर इथं आहेत. मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु सर्वच माझ्या पुणे जिल्ह्यातले, पुरंदर तालुक्यातले, बारामती तालुक्यातले, आजूबाजूच्या परिसरातील जमलेले प्रतिष्ठित मान्यवर, नागरिक, बंधू भगिनी, माझ्या लाडक्या बहिणी, तसंच ज्यांच्या पुढाकारांनी हा कार्यक्रम होतोय ते आपल्या सगळ्यांचे सहकारी सतीश भैया काकडे, सौभाग्यवती सविताताई काकडे, अभिजित काकडे, काकडे परिवार, निंबूचे सर्व प्रमुख मान्यवर, जमलेले पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, थोडा उशीर झालेला आहे. राजू शेट्टी साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. मला 11 वाजता एक मुंबईमध्ये मीटिंग आहे. मला असं वाटलं होतं की मी वेळेमध्ये जाईल, कारण मी आणि आमचे नवाब भाई आम्ही एकत्रच जाणार आहे. दत्तमाव पण तिकडून पुढे ह्याच्यावरून येणार आहे. आज आपल्याला माहिती नाही बऱ्याच जणांना, पण भारताचे लोहपुरुष म्हणून ज्यांची ओळख होती सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती होती. आणि आजच्या या दिवशी राष्ट्रीय एकता दिवस संपूर्ण देशामध्ये साजरा करण्याचा निर्णय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला होता. मी राष्ट्रीय एकता दिनाच्या देखील आपल्याला शुभेच्छा देतो आणि आमचे सरदार वल्लभभाई पटेलांना देखील अभिवादन करतो. एक गोष्ट खरी आहे की आज निंबूतमध्ये राम मंदिराचंही उद्घाटन झालंय, मदिना मस्जिदीचंही उद्घाटन झालंय. आणि ही घटना जसं मगाशी आमचे नवाबभाई बोलले, राजू शेट्टी साहेब बोलले, तसं सामाजिक सलोखा एकतेचं प्रतीक आहे. त्याची गरज खऱ्या अर्थाने देशाला जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हवी आहे. कारण आम्ही सतत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो, त्यांचं नाव घेतो, त्यांचा इतिहास पाहतो, त्यांचं शौर्य पाहतो, त्यांनी दिलेल्या विचारांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यांनी देखील त्या काळामध्ये 18 पगड जाती 12 बलुतेदारांनाच बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये कधी भेदभाव केला नाही. एकही असं कुठलं उदाहरण तुम्हाला पाहायला मिळणार नाही. माझी लाडकी बहीण असेल किंवा आमची महिला असेल, तिच्याही आदराचा नेहमी उल्लेख त्यांच्या एकंदरीत इतिहासामध्ये पाहायला मिळतो, सन्मान केलेला पाहायला मिळतो. आणि तीच गोष्ट समाजातल्या इतर घटकांच्या बद्दल देखील रयतेचं राज्य त्यांनी स्थापन केलं, परंतु सर्वांना बरोबर घेऊन केलं. आणि त्याच्यामुळं आज या निंबूत गावाला एक समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आपण सगळेजण पाहतो. हे गाव सहकारी क्षेत्रातलं एक अग्रेसर गाव म्हणून इथली ओळख. आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये सन 1911 साली इथं सहकारी विविध कार्यकारी सोसायटीची स्थापना केली. आणि येथील सोसायटी किंवा इथलं सहकारी चळवळ स्वर्गीय मुकुटरावप्पा काकडे असतील, स्वर्गीय बाबाराव काकडे असतील, स्वर्गीय भगवानदादा असतील, भगवाननाना असतील, अनेक मान्यवरांची नावं घेता येतील. त्यांनी अनेक वर्ष जोपर्यंत ते समाजात काम करत होते तोपर्यंत सहकार्याला एक प्रोत्साहन देण्याचं काम यांनी केलेलं आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. आणि जसं इथं सहकार चळवळ रुजली तसं इथे कुस्तीचा आखाडा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. बैलाच्या शर्यतीमुळे हे गाव मोठ्या प्रमाणावर ओळखलं जातं राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये.
आषाढी एकादशीच्या पंढरपूरच्या वारीमध्ये आमच्या सोपान काकांची पालखी निंबुतेचं मुक्कामी असण्याची परंपरा ही फार वर्षापासून आपण सगळेजण पाहत आलेलं. सोमेश्वर देवस्थानची पालखी देखील आपल्या निंबूत येथे नीरा नदीमध्ये स्नानासाठी दर सोमवती अमावस्याला येण्याची पूर्वीपासूनची परंपरा आहे. तसंच सद्गुरू दादासाहेब महाराजांची जिवंत समाधी देखील इथं येथील शिलालेख आणि लोककथा गावाच्या सांस्कृतिक समृद्धी ह्या दर्शवतात. आणि त्याच्यावर आजचा दिवस हा आपल्या तमाम निंबूतवासियांच्या दृष्टिकोनात अतिशय आनंदाचा तर आहेच, ऐतिहासिक आहे आणि अभिमानाचा दिवस आहे. आज आपण काही करोड रुपयांची कामं स्वतः सतीश भैया काकड्यांच्या आग्रहाखातर पाठपुराव्यामुळं त्यांच्या अनेकांच्या असणाऱ्या ओळखी, काही CSR मधनं निधी आणला, काही खासदारांमधनं निधी आणला, काही आमदार निधीतनं, काही DPC मधनं, काही राज्य सरकारचा, असा विविध योजनांचा निधी आणून हे सगळं वेगवेगळ्या समाजातल्या लोकांच्या करता प्रत्येकाचं एक आदराचं स्थान, श्रद्धेचं स्थान आणि त्याला मदत झाली पाहिजे आणि त्याच्यातनं जातीय सलोखा निर्माण झाला पाहिजे. त्याच्यामध्ये एकता, बंधुता, समता ही वाढीला लागली पाहिजे. जे त्या काळामध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांनी जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान तुमच्या माझ्या भारत देशाला देण्याचं काम केलं, त्या बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा डोळ्यासमोर ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं प्रामाणिक मत आहे. आणि त्याच्यातनं सतीश भैयांनी किंवा त्यांच्या नावाने देखील एक कल्याणकारी संघ आहे, त्याच्यातनं काही निधी खर्च करून किंवा आता आमच्या नवाबभाईंनी ज्याचा उल्लेख केला कामगार खात्याच्या संदर्भामध्ये काही त्याच्यातले काही प्रश्न मला आता स्वतः रामदास अप्पा काकड्यांनी दाखवले. मी त्या खोलात जाईल, कारण शेवटी काही निर्णय घेत असताना त्याच्यातनं सगळ्यांचं समाधान झालं पाहिजे. कुठं आम्ही कामगार वर्गाला समाधानी करत असताना त्याच्यामध्ये कुठं काही वेगळं घडत असेल तर जरूर मी नवाबभाई आम्ही एकत्र बसू, त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा, कुठं काही कमी जास्त होत असेल तर ते कसं दूर करायचं. पण कामगारांना पण चांगल्या प्रकारची हे भांडी वाटपाचा कार्यक्रम, त्याच्यातनं कामगारांना आम्ही इन्शुरन्स उतरवतो, त्यांच्या मुलांच्या लग्नाच्या निमित्तानं पैसे देतो, कारण ते कष्ट करणारे आहेत. मला तर आता छटपूजा होते आणि त्यावेळेस मला सांगण्यात आलं अनेक कॉन्ट्रॅक्टर आमच्या ओळखीचे असतात, अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या ओळखीच्या असतात. आम्ही सांगत असतो कामाचा स्पीड ठेवा, आम्हाला हे लवकर करून पाहिजे, त्याच्यामध्ये कुठेही खंड पडून देऊ नका. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, अजित पवार, छटपूजेच्या निमित्तानं इतक्या मोठ्या प्रमाणावर देशातली वेगवेगळी कामं थांबतात, तशा पद्धतीनं महाराष्ट्रातली पण कामं थांबली. सगळा वर्ग कष्ट करणारा हा बिहारवरून, तिकडं ओरिसावरून, तिकडं UPतनं येतो. आपली लोक कष्टाचं काम करायला तयार नाहीत. कदाचित कुणाला पटणार नाही, पण वस्तुस्थिती आहे. आमच्या लहानपणी आम्ही स्वतः कधी धारा काढायचो किंवा गडी माणसं धारा काढायची. आता बहुतेकांच्या मोठ्या डेऱ्या आहेत तिथं बिहारी लोक धारा काढायला ठेवायला लागतात किंवा मशीन लावावं लागतात. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे तो वर्ग गेलाय. सगळी टॉवरची कामं, ह्याची कामं, ती कामं आज बंद पडलेली आहेत. आता पुन्हा त्यांना बोलवायला लोक गेलेली आहेत, चला तुम्ही लवकर चला, आणि त्या पद्धतीनं त्यांना आणण्याचं काम होतंय. परंतु ह्या कामगारांना, ह्या कष्टकऱ्यांना त्यांचं देखील कष्टाचं चीज झालं पाहिजे, मोल झालं पाहिजे. आणि म्हणून मगाशी नवाबभाईंनी त्यामध्ये पुढाकार घेतला. शेवटी आमच्यातल्या मंत्रिमंडळातला एखादा सहकारी पुढाकार घेत असताना ते समाजातल्या एका घटकाच्या करता महत्वाचं काम असेल तर त्याला मदत करणं, त्याला प्रोत्साहन देणं, त्याच्यामध्ये जर कुणी आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तो दूर करणं, ह्याच पद्धतीचं काम ज्या दिवसापासून बारामतीकरांनी मला 91 साली खासदार केलं त्या दिवसापासून आजपर्यंत, जोपर्यंत मी तुमच्यामध्ये काम करत राहणार तोपर्यंत माझं हे काम पुढे देखील चालूच राहणार आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही पुढे चाललोय. या सगळ्या गोष्टी करत असताना जसं इथं रामाच्या मंदिराचं उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलं, तसंच क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुतळा देखील लोकार्पण करायचा होता. परंतु मला सतीशरावांनी सांगितलं, मी नंतर सांगतो त्याच्यात काय घडलं ते, पुढे आपल्याला करायचंय. मदिना मस्जिदीचं उद्घाटन त्या बाबतीमध्ये केलं. श्री भैरवनाथ मंदिर
जे आपला त्याचा जीर्णोद्धार आपण करतोय, ब वर्गाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा त्याला दिलेला आहे, त्याचा अतिशय चांगलं ओरिजिनल स्टोन म्हणजे आता आपला जो दगड असतो त्या दगडामध्ये आपल्याला ते काम करायचे 3 कोटी रुपये आपण त्याला दिलेले. रस्ता काँक्रिटीकरण, वॉल कंपाऊंड, पेवर ब्लॉक, रस्ता डांबरीकरण अशा अनेक कामांच्या करता त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा केला आणि त्याच्यातून ह्या निंबूच्या वैभवामध्ये भर घालणारे खूप काही चांगल्या वास्तू, चांगली मंदिरं, चांगल्या मस्जिद उभं करण्याचं काम हे सतीश भाई यांच्या मदतीनं झालेले, त्यांच्या कष्टातनं झालेले, त्यांच्या प्रयत्नातनं झालेले. अशा पद्धतीनं हे सगळं होत असताना मी त्या निमित्तानं सतीशरावांचं तर मनापासून अभिनंदन करीनच, परंतु त्यांची सर्व टीम आहे, सर्व ग्रामस्थ आहेत, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे जिल्हा परिषद या सगळ्यांनीच त्यांना त्या बाबतीमध्ये मदत केलेली आहे. आणि तसं बघितलं तर भैरवनाथ देव हे सर्वांचं रक्षण करतं आणि कल्याण करणारे भैरवनाथ म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या नावाने चालणाऱ्या या ट्रस्ट कडून इतरांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे. भैरवनाथाची कृपा असली की असे सर्व उपक्रम करणं सहज शक्य होतं व ते यशस्वी होतं. दुसरीकडे सतीशभाई यांच्या नावाने कल्याणकारी संघ हा देखील गावाला प्रत्येक गरजूंना मदत करणार आहे. त्यांच्या संघटनेने गेल्या काही वर्षात गावात शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा सामाजिक कार्याला दिलेल्या योगदानामुळे निंबूत गावाच्या विकासामध्ये निश्चितच मोलाची अशा प्रकारची भर पडलेली आहे. तसंच गावातील सर्व जाती धर्माच्या माझ्या नागरिकांच्या करता, माझ्या लाडक्या बहिणींच्या करता लोकवर्गणीच्या माध्यमातून देखील विकासाला हातभार लावण्याचं काम असे स्तुत्य उपक्रम बाबी इथं झालेले आहेत. त्याबद्दल मी खरोखरीच समाधानी आहे, मी खरोखरीच आनंदी आहे आणि कामाचा दर्जाही चांगला आहे. मी मस्जिदीमध्ये देखील खालपासून वरपर्यंत गेलो, जे काही एकंदरीत तिथलं काम मी बघितलं, जे मटेरियल वापरलेलं आहे, किंवा मी मंदिरात गेलो तिथंही ज्या पद्धतीनं ग्रॅनाइट वापरलेलं आहे, पायऱ्या केलेल्या आहेत, त्याचा रायझर केलेला आहे. कारण ह्या फार बारकाईनं गोष्टी मी बघत असतो. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, अनेक लोकांना माहिती आहे. आमचे मुख्यमंत्री पण असं काही बांधकाम असेल तर म्हणतात, दादा बघा तुमच्या नजरेला काही इथं काही गोष्टी खटकतायत का? आणि मी जर म्हणलं उत्तम झालं तर ते सांगतात कुणाला आता तिसऱ्यांनी कुणी त्याच्यामध्ये सांगण्याची गरजच नाही. अजित पवारांनी सांगितलं म्हणजे 100% खरं असणार. कालच असं आमचे दादासाहेब गवई जे राज्यपाल होते आमच्या बिहारचे, माझ्या माहितीप्रमाणे केरळचे आणि सिक्कीमचे, आणि सभापती होते आमच्या सभागृहामध्ये महाराष्ट्राच्या 30 वर्ष. तर त्यांचं खूप सुंदर स्मारक केलेलं आहे, त्याचंही काम चांगलं चाललेलं आहे. त्याच्याबद्दल मी बघत होतो. तसं इथली पण कामं सतीश भैया अतिशय दर्जेदार झालेली आहे. त्याच्याबद्दल तुमचं आणि तुमच्या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. परंतु इथं जे काही भैरवनाथाचं आपण काम करू पाहताय त्या मंदिराच्या बाबतीमध्ये ओरिजिनल जो काही दगड आहे, मग तो नेवासाचा दगड असेल, तो आमचा देगलूरचा दगड असेल, किंवा जो स्टोन म्हणतो आपण तो काळा दगड, तशा पद्धतीचं काम. आता ते काळा दगड पण उत्तम पद्धतीनं काम करणारे कारागीर, मशिनरी निघाली, कारागीर निघाले, अशा सगळ्या गोष्टी आता अवेलेबल आहेत. आता यांत्रिकीकरण पण मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. एआयचा वापर केला जातो. त्याही बद्दल मी तिन्ही कारखान्यामध्ये जे काही बोलायचं ते त्याच्या संदर्भातलं बोललेलो आहे. आपण त्याचा उपयोग करून त्या ठिकाणी घेतोय आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस खरोखरीच अतिशय उत्तम पद्धतीचं काम इथं झालेलं आहे. त्याच्यामुळं आज इथल्या भव्य अशा श्री राम मंदिराचं देखील उद्घाटन झालं. श्रीराम हे आपल्या सर्वांचा आदर्श आहे. त्यांच्या जीवनातून आपण न्याय, धर्म आणि कुटुंब व्यवस्थेचे धडे घेतो. हे मंदिर धार्मिक उत्सवाच्यासाठी आणि या पंचक्रोशीतील सामाजिक कार्यासाठी केंद्र बनेल याबद्दल पण मला 100% विश्वास आहे. राम मंदिरासमोरील सुशोभीकरण आणि इतर सुविधांच्या करता देखील आज त्या कामाच्या बद्दल आम्हाला सगळ्यांना त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि त्याच्याचबरोबर आपल्या इथं मदिना मस्जिदीचं उद्घाटन खरं तर शांतता आणि सामाजिक सलोख्याचं प्रतीक म्हणून आपण इकडे बघत असतो. मस्जिद उभारण्यात स्थानिक मुस्लिम बांधवांनी देखील फार मोठा वाटा आहे. त्यांचंही योगदान फार चांगलं आहे आणि त्यांनी मनापासून साथ दिली. त्याबद्दल मी माझ्या तमाम मुस्लिम बांधवांचं
माझ्या भगिनींचं मनापासून अभिनंदन करतो, कारण शेवटी अशाच पद्धतीचं वातावरण जर भागाभागामध्ये असेल तर विकास व्हायला मदत होते. त्याच्यामधनं मतभेद अजिबात तिथं पुढे येत नाही आणि एक चांगलं वातावरण पुढच्या पिढीवर पण चांगले संस्कार होतात. ह्या गोष्टीचा पण मी आवर्जून आपल्या सगळ्यांच्या समोर उल्लेख करीन. आज बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, अजूनही बरंच काही सतीश भैयांना त्याच्यामध्ये करायचं. इथल्या शाळेचा पण निकाल 100% आहे असं तिथल्या प्रिन्सिपलने मला मगाशी सांगितलेलं आहे. अतिवृष्टीच्या बाबतीमध्ये मगाशी आमचे शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेबांनी काही उल्लेख केला. 32,000 कोटीचं आम्ही पॅकेज दिलं. परत त्याच्यामध्ये आम्हाला काही पैसे लागत आहेत, कारण अजूनही पाऊस पडतोय. अजून हवामान खात्याने सांगितलं 3-4 दिवस पाऊस राहील. अशा पद्धतीचं एक संकट आलेलं आहे. त्याच्यातनं तर माझ्या बळीराजाला पुन्हा उभं करायचंय आणि म्हणून कदाचित 40,000 कोटीपर्यंत तो आकडा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्र सरकारकडनं देखील आम्ही मदत मिळवतोय. हे पण आमचं काम त्या बाबतीमध्ये चालू आहे. परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना मी मगाशी काही इतरांची भाषणं चालू असताना आमच्या राजू शेट्टी साहेबांशी बोलत होतो. काल आम्ही बराच तास एकत्र होतो. ते होते, मी होतो, मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, त्याचबरोबर आमचे बच्चू कडू होते, त्याच्यामध्ये बाबनराव चटप होते, अजित नवले होते, असे बरेच जण आम्ही त्या बाबतीमध्ये, महादेव जानकर होते, मला वाटतं बुलढाण्याचे आपले रविकांत तुपकर होते. असे खूप जण आम्ही बसलो होतो. चर्चा झाली. तेही शेतकऱ्यांच्या अडीअडचणी मांडत होते. आम्ही पण आमची भूमिका सकारात्मक काही सांगत होतो. परंतु ते सांगत होते की लवकर उरका आणि त्याच्यातनं काही मध्य काढण्याचा सर्वांच्या संमतीनं आम्ही तो प्रयत्न केलेला आहे. त्याच्यात जबाबदारी माझ्या अर्थ विभागाची जास्त आहे, कारण राजू शेट्टी साहेब सांगतात ते बरोबर आहे. कारण मुख्यमंत्री असं काही झालं की माझ्याकडे बघायचे आणि त्याच्यातनं आम्ही पण बाकीचा, कारण एकदा शब्द दिल्यानंतर तो शब्द तर पाळला गेला पाहिजे. त्याच्यातनं पुन्हा काहीतरी वेगळ्या पद्धतीने सांगून चालणार नाही. कारण शेतकरी जगला तर राज्य जगणार आहे, शेतकरी उभा राहिला तर राज्य उभं राहणार आहे. आणि त्याच्यामुळं मागाशी जे काही उल्लेख सोयाबीनच्या बाबतीमध्ये, कापसाच्या बाबतीमध्ये, ऊसाच्या बाबतीमध्ये, एकंदरीत माझ्या शेतकऱ्याच्या समस्यांच्या बाबतीमध्ये ह्या वस्तुस्थिती खऱ्या आहे, त्याबद्दल दुमत नाही. आता तर सहकार आणि खाजगीकरण हे इतकं मोठ्या प्रमाणात चाललंय. आता ते मला म्हणत होते की नाबार्डचे पैसे तुम्ही कमी व्याजाने आपल्या साखर कारखान्यांना द्या. सुदैवाने अमित शाह साहेब सहकाराला चांगली मदत करतायत. आता देखील इथेनॉलचं जे तयार होणार आहे ते 100% सहकारी साखर कारखान्याचं घ्यायचं ठरलंय. खाजगीवाल्यांना सध्या 35% सांगितलंय, पुढं वाढवतो म्हणले. मला म्हणले की ते मी जसं 100 लिटर पेट्रोल असेल तर त्याच्यात 20 लिटर इथेनॉल मिक्स करतोय, ते आता पुढं 30% मिक्स करायचा त्यांचा प्रयत्न आहे, ज्याच्यातनं परकीय चलन पण वाचावं आणि आपल्या राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील, किंवा ज्याच्यातनं तुम्ही इथेनॉल तयार करा, मग ते तांदळामधनं केलं जातं, वेगवेगळ्या पिकातनं केलं जातं, त्याला पण 2 पैसे अधिकचे मिळावेत, ही भावना त्याच्या पाठीमागची आहे. आणि तशा पद्धतीनं मला स्वतः अमित शहा मध्ये मुंबईला आले असताना त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. 10,000 कोटी रुपये मी वेगवेगळे सीबीजी प्लांट आणि इतर वेगवेगळे सहकारातले प्लांट उभे करायला पण त्यांनी सांगितलं मी देणार आहे. आणि त्याच्यामध्ये कुठलाही बोजा हा सहकारी साखर कारखान्यांवर टाकणार नाही, अशा प्रकारचा पण सुतवाच केलाय. आणि अमित भाईंचा पण अनुभव असा आहे, जे बोलतात ते करतात, अशा पद्धतीनं त्यांचं एकंदरीत कामाची पद्धत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आता हा खाजगीवाले आयपीओ काढायला लागलेले. मला ते बोत्रे भेटले होते, ते म्हणले दादा मी आता 16-17 कारखाने घेतलेले, काही चालवायला घेतलेत, काही विकत घेतलेत. अरे म्हणले एवढा कसं काय तू जोरात चालला? ते म्हणले दादा मी त्याच्यामध्ये कर्ज कमी काढतो आणि जेवढं काही त्याच्यात भाव चांगला देता येईल तो देण्याचा प्रयत्न करतो, आणि ज्या भागात ऊस आहे त्याच भागामध्ये कारखाने घ्यायचा प्रयत्न करतो. काही अशी ठिकाणे आहेत की तिथं ऊसच नाही, कारखाने निघालेत, घालणार काय, अशी सगळी परिस्थिती आहे. आणि त्यांनी सांगितलं दादा मी लवकरच आयपीओ काढतो. आयपीओ काही मुलांना, काही लोकांना माहिती असेल, मार्केटमध्ये जाऊन लोकांच्याकडे जो पैसा आहे तो पैसा आयपीओच्या
निमित्तानं ते घेण्याचा प्रयत्न करतात आणि प्रतिसाद लोक देतात. त्याच्यातनं त्यांना बिनव्याजी हजारो कोटी रुपये मिळतात. हजारो कोटी रुपये. आता मी सोमेश्वरला होतो. सोमेश्वरला व्याजाचा पर टनाला भूर्दंड पडतोय 250 रुपये पर टन. 250 रुपये. आणि ह्या लोकांना तर काही मिळणार नाही. म्हणून मला ते म्हणाले, मी जरूर राजू शेट्टी साहेब आपले अमित भाई आल्यानंतर त्यांना सांगितलं की बाबा आपल्याला पूर्वी जसं शुगर डेव्हलपमेंट फंड 4% व्याजाने मिळायचा, मला आठवतंय. नंतर तर त्याच्यानंतर ते बंद झालं आणि आता एनसीडीसी कडनं मिळतो, पण त्यांचाही व्याजाचा दर जास्त आहे. त्यांनी मला ते 10,000 कोटीचं सांगितल्यावर मी म्हणलं साहेब व्याजाचा दर कमी करा, तर मग कुठेतरी ताळमेळ बसेल आणि मग तिथं आपल्याला पैसे उपलब्ध झाले तर मग तर चांगलं होणार. ते निराणी कोण आहे तो पण आता IPO काढतोय, त्याचेही बरेच कारखाने. तो तर रोज 1 कोटी टन काहीतरी क्रशिंग करतो. म्हणजे सगळे कारखान्यांची कॅपॅसिटी आपला भीमा पाटस कारखाना त्यांनी घेतलेला आहे. आता ह्याच्यातनं तुमचं माझं सहकार टिकवायचं असेल तर एक चांगलं आहे, केंद्रामध्ये ही जबाबदारी अमितभाई शहांच्यावर आहे. राज्याची पण जबाबदारी मी बाबासाहेब पाटलांच्यावर दिलेली आहे. आणि सुदैवाने आमच्या 3 पक्षांमध्ये ते आमच्याकडे सहकार खातं आलंय आणि मी सहकारातूनच पुढे गेलेलो असल्यामुळं मला त्याच्यातले बरेचसे बारकावे माहिती आहेत. आणि त्याच्यामुळं सहकाराला अर्थ विभागाची जोड देऊन कसं मला सहकारी चळवळीला अधिक मजबूत करता येईल अशाही प्रकारचा प्रयत्न हा माझा त्या बाबतीमध्ये राहणार आहे. याबद्दलची पण ग्वाही आणि खात्री मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. काही बाबतीमध्ये शेवटी राजू शेट्टी साहेब शेतकऱ्यांच्या बाजूने विचार करतात, मला शेतकऱ्यांचाही विचार करावा लागतो आणि मला ती संस्था पण टिकली पाहिजे, ती पण कुठं अडचणीत येता कामा नये आणि तिथला कामगार पण टिकला पाहिजे. असं ते सगळं एकंदरीत गणित मांडावं लागतं. पण शेवटी आमचाही केंद्रबिंदू हा बळीराजा आहे, हा शेतकरी आहे. याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. आणि त्याच्याकरता निश्चितपणे आता काही त्यांनी सूचना केल्या की बाबा तुम्ही मग ओपन करा, ओपन करून शेतकरी कुठं कांदा द्यायचा तो कांदा देईल, बाहेर भाव जास्त असताना बाहेर भाव तिथं देईल. आणि जर तुम्ही तिथं काही त्यांच्यावर बंधनं आणली तर बंधनं आणल्यानंतर मग शेतकऱ्याला या वेगळ्या मार्गाने काही मदत केली गेली पाहिजे. जे आता आम्ही जाहीर केलेली आहे तशा पद्धतीनं आता 0% व्याजाने पण पीक कर्ज वगैरे देण्याच्या बद्दलचा आम्ही पुढाकार घेतलेला आहे. अशा अनेक गोष्टी आम्हाला करायच्यात, त्या आम्ही निश्चितपणे करू. एकंदरीतच शेतकरी संघटना असेल, महायुतीचं सरकार असेल, माझा बळीराजा असेल, आम्ही सगळेजण काम करणारे सहकारी असू, आम्ही सगळ्यांनी मिळून मिसळून एक परिवार म्हणून हातात हात घालून पुढे जाण्याची गरज आहे. आणि काल वेळ गेला, जवळपास 3, 3.5, 4 तास आमचे गेले असतील, पण त्याच्यातनं थोडीशी ताणाताणी झाली. जरा ताणाताणी झाली की राजू शेट्टी म्हणे थांबा थांबा थांबा, आपण मार्ग काढू. जरा काल झालं होतं, परंतु नंतर सगळ्यांनी समंजस भूमिका घेतली आणि एक चांगल्या पद्धतीनं आम्हाला खरं तर मी तुम्हाला सांगतो हे मला ह्याच वर्षात करायचं होतं, परंतु एकदम 40,000 कोटीचा भार पूरग्रस्तांचा अंगावर आल्यानंतर त्याच्यातनं आम्हाला पुढे जाता येईना, अडचणी आल्या. आणि मी आपल्याला सांगतो आज हे सगळं करत करत राज्य सरकारवर 9,75,000 कोटीचं कर्ज झालेलं आहे आणि कदाचित 31 मार्च पर्यंत ते 10 लाख कोटीचं होण्याची शक्यता आहे. अर्थात केंद्र सरकारने कुठल्या राज्याला किती लाख कोटीचं कर्ज ते काढू शकतात, त्यांचं उत्पन्न किती आहे, त्यांचा खर्च किती आहे, त्यांचा GDP किती आहे, हे असं सगळं सूत्र आहे. त्यांनी एकंदरीत किती टक्क्याच्या पर्यंत कर्ज काढलं पाहिजे. जास्त कर्ज काढायला गेले तर बँका देखील कर्ज देत नाही. सरळ तिथं सांगितलं जातं की तुमची लिमिट तुमची संपलेली आहे. जसं तुमचा 7/12 बघून तुम्हाला कर्ज दिलं जातं, तुम्ही ठरवलं किती पाहिजे, तसं नाही होत. तशा पद्धतीनं त्या राज्यांचं गोव्याचं, आता गोव्याचं बजेट आम्हाला मुख्यमंत्री परवा पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला भेटले, ते मला सांगत होते दादा माझं बजेट 28,000 कोटीचं आहे आणि आता राजू शेट्टींनी सांगितलं तेच माफ करायला 28-30,000 कोटी लागणार. आता बघा कसं काय करायचं. म्हणजे इतका तफावत आहे. अर्थात ते राज्य छोटं आहे, आपल्या पुणे जिल्ह्या एवढं पण नाहीये. त्याच्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मार्ग काढतोय.
हे बद्दल पण आपण खात्री बाळगा. आम्ही पण शब्दाचे पक्के आहोत. दिलेला शब्द आम्ही पाळणार आहोत आणि त्याच्या संदर्भात मला नवीन अर्थसंकल्पामध्ये काही गोष्टी करता येणार म्हणून मी ते 30 जूनच्या पर्यंत मुदत, ती शेवटची 30 जून त्याच्या आतच करण्याचा माझा प्रयत्न राहील. त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांची पण मला साथ मिळेल आणि आमच्या उपमुख्यमंत्र्यांची पण साथ मिळेल, कृषी मंत्र्यांची पण साथ मिळेल. हे पण मी आवर्जून आपल्याला सगळ्यांना सांगतो. आज एकंदरीतच हे सगळं निंबूचं काम बघितल्यानंतर इतरही भागातले वेगवेगळे कार्यकर्ते आहेत, त्यांनी पण अशाच दर्जेदार कामं करण्याचा प्रयत्न करावा. अशाच पद्धतीचा निधी एवढी चांगली कामं करून सगळीकडे एकोपा ठेवण्याचा प्रयत्न केला तर मी तिकडं पण सगळ्यांनाच देत असतो, तिथं पण देण्याचं काम करील. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. एकंदरीतच महात्मा गांधीजींच्या ग्राम स्वराज्याच्या स्वप्नाकडे वाटचाल सगळे आपण करण्याचा प्रयत्न करतोय. गाव स्वयंपूर्ण झालं तरच देश आत्मनिर्भर होईल आणि यासाठी ग्रामपंचायतींना सक्षम करणं हे आमचं सगळ्यांचं काम आहे, आमचं सगळ्यांची जबाबदारी आहे. त्या जबाबदारीचं भान ठेवून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या द्वारे आम्ही वेगवेगळ्या गावांचा विकास कसा साधता येईल, निंबूत ग्रामपंचायतीने देखील याच योजनांचा लाभ घेऊन गावामध्ये अनेक प्रकारच्या सुधारणा ह्या केलेल्या आहेत. ही बाब खरोखर सतीश भैया अतिशय स्तुत्य आहे. राज्याच्या राजकारणात, समाजकारणात कोणत्याही भूमिकेमध्ये आम्ही लोक असलो तरी महाराष्ट्राचा विकास हाच आमचा सगळ्यांचा अजेंडा आहे आणि शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्यासाठी आम्ही तळमळीनं काम करत असतो. सर्वसमावेशक, शाश्वत आणि वेगवान विकास हेच याचं खरं सूत्र आहे आणि त्याच करता आम्हाला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांचा भरभक्कम पाठिंबा आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य हवंय. तुम्ही नेहमीच ते आजपर्यंत देत आलात, त्याही बद्दल मी अतिशय मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील अशा विकास कामांच्या करता आता 2-3 महिने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मुळे आचारसंहिता लागणार आहे, परंतु ती संपल्यानंतर काही लवकर कुठल्या निवडणुका नाही आणि त्याच्यामुळं त्या बाबतीमध्ये बाकीचा निधी वेगवेगळ्या लोकांनी जो मागितलेला आहे तोही निधी देण्याचं काम आम्ही त्या बाबतीमध्ये करू. या निंबूत आणि या पंचक्रोशीतल्या पण विकास कामाला कुठं निधीची कमतरता आम्ही भासू देणार नाही, अशा प्रकारचा शब्द मी या सगळ्या मान्यवरांच्या साक्षीनं या पंचक्रोशीतील माझ्या बंधू भगिनींना देतो, माझ्या बांधवांना देतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण एकमेकाला आधार देण्याचं काम करू, एकमेकाला समजून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यातनंच आपल्या बारामतीचाही सर्वांगीण विकास करू, पुणे जिल्ह्याला अग्रेसर ठेवू, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ आणि देशातलं एक विकासाच्या बाबतीमधलं 1 नंबरचं राज्य म्हणून जी महाराष्ट्राची परंपरा आहे ती परंपरा अधिक बळकट, मजबूत करण्याच्या करता आम्ही सगळेजण कटिबद्ध राहू, अशा प्रकारची खात्री देतो. मगाशी आमच्या सतीश भाईंनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. रामनवमीला सुनेत्रा आली पाहिजे, अमुक झालं पाहिजे, ते सगळं आता रामनवमी बघितलं लगेच कधी येते बाई मार्चमध्ये, त्याच्यावर काही काळजी करायचं कारण नाही. फक्त जरा 15 दिवस आधी मला सांगा म्हणजे आम्ही सांगू, अहो तिथं आपल्याला जावं लागेल, त्याच्याशिवाय काही करत नाही असं आम्ही त्यांना सगळे समजून सांगू. आज बाकीचं जरा व्याप आहे, इतर पण घरामध्ये पण 2-2 लग्न आहेत, अशा सगळ्या व्यापामुळं काहींना येता आलं नाही, ही वस्तुस्थिती खरी आहे. पण काळजी करू नका, आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला आणखीन काही बऱ्याच गोष्टी करायच्या त्या करण्याच्या करता आमचं मनापासून सहकार्य राहील हा शब्द देतो आणि इथल्या विकास कामाला, इथल्या वाटचालीला हार्दिक